नमस्कार, मी दीपक नायक पाटील रामा कारकरा कैलास श्री पाटील रामा देवी पुरायचे यांचं नाव श्री ज्ञानशुभ्रा पाटील रामा कारकरा यांचं एज्युकेशन आहे. समाजाच्या बाबतीत म्हणायचं म्हणलं की आम्हाला समाजात काही म्हणजे केलं जाईल आमचं म्हणजे काय आपलं काम करतात तेवढं होतं. मोबाईलमुळे असं फायदा झाला की दिवसातून मोबाईल आज 12 वेळा आम्हाला सांगतो ग्रुपमुळे ते 3 दिन तो आदमी आम्हाला कळतं की आपण या समाजाचे व्यक्ती आहोत. काही समाजामध्ये येत नव्हतं आपण सगळं आपल्या समाजाचं वडील पण आहे. आज काय पण मरण झालं तर आपण जे वडील आम्हाला सांगत होते की समाजात असं विकसन पाहिजे, पण आज मोबाईलमुळे हा फायदा झाला आहे की आम्ही वडिलांना सांगतो की आपल्या समाजाचं कार्य करतो. इथे माझं 12 करून झालेलं आहे. स्वतः माझं बिझनेस काय पुण्याला कुठल्या माझं शिक्षण BA झालं आहे. माझं मूळ गाव शिरदाणा आहे. हल्ली मुक्काम मी गोळ्याला आहे. पंडितराव सीताराम पाटील यांचा महान आणि माझं शिक्षण हे BA कंप्लीट झालेलं असून मी जययोगेश्वर मोदीचे शिक्षण प्रसारक मंडळ तसंच राष्ट्रीय सोसायटी या दोन्ही संस्थांमध्ये वाईस चेअरमन म्हणून कार्यरत आहे आणि परत पौर्णिमाकडून हार्दिक शुभेच्छा. माझं नाव डॉक्टर रामासाहेब पाटील, ठाणे तालुका साक्री जिल्हा धुळे. आम्ही 2 भाऊ. माझ्या शहरात लहान भाऊ सणा येथे शिक्षण चालवलेल्या महात्मा फुले माध्यमिक विद्यालय आणि काही वर्ष अंबरावर आले उच्च माध्यमिक विद्यालयाचे सिनियर प्राध्यापक म्हणून काम करतात. वडील अखेर बाकी माझा सचिव म्हणून आता कार्यरत आहे. ते त्या संस्थेत प्राचार्य म्हणून रिटायर झाले. आपल्या कार्यकाळाचं जे काम चालू आहे आता ते अगदी योग्यरित्या चालू आहे. भडक पाटलांचा उपक्रम चालू केला, वडील चांगल्या पद्धतीने चालू केला आहे. पण आपल्याला त्यांच्या सोबतच जावं लागेल. आपलं गाडा आपल्या वेगळ्या चालणार काय येणार नाही. त्यांच्या पायावर काय फरक चालावं लागेल. आपण जर म्हणू की हे आपलं असं तुमचं सगळं चालू द्या असं काही जमणार नाही. ते काय ओळख नाही मी कोणता तुमची जी वेबसाईट चालू केलेली आहे जवळजवळ 3-4 महिने झाले आहेत त्याची वेबसाईट चालू करायला. कार्यक्रमाने प्रत्येक कोणत्या कोणाचं काय म्हणतात कोणाचा काय प्रकार टाकला टाकलं तुम्ही त्या कार्यक्रमाला फोडलेलं आहे त्या ठिकाणी की असं टाकू नका. समाजाची काहीतरी टाका. समाजाची तुम्हाला काय मत मांडायचं ते मत मांडा. कोणीच मांडून द्या का तुम्ही सुद्धा मांडला नसेल 1-2 तुझे मांडले असतील. तुम्ही सुद्धा त्याच्याकडे काहीतरी मांडायला पाहिजे होतं. म्हणजे इतर लोकांना जबाब मिळाला असतं. कारण पडताना मुद्दा मांडला की समाजामध्ये आपल्याला हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे. तुम्ही तो मुद्दा सुद्धा मांडला नाही त्यामुळे इतर जास्त करून म्हणतोय त्यांनी पण कोणी मांडला नाही. ते मुद्दे जर 3 महिन्यापासून मांडले गेले असते आत्तापर्यंत तिथं असं चर्चेला काहीतरी आपल्याला वाद झाला असता की हे मुद्दे आपण असा का आला की हे करायला पाहिजे आपल्याकडे चालेल बंद केल्या गेल्या पाहिजे. एवढं बोलून
नमस्कार, माझं नाव प्रल्हाद कदमोरे. शिक्षण 12वी झालेलं आहे. संस्थेमध्ये मॅनेजर म्हणून काम होतं. मला एक म्हणायचं खरं कौतुकी काम केलं ते काम एकदम कौतुकात करतो एकदम त्यांचं किती आपण गौरव तो करणार म्हणजे डॉक्टर साहेबांनी नाही म्हटलं की मोठी झाली मंडळी की त्यांच्या मार्गाने आपल्याला चांगलं वाटणार ही गोष्ट मान्य आहे. परंतु त्याच्या व्यतिरिक्त वडील झाली मंडळी ज्या लोकांनी त्यांच्या प्रतिनिधी करता येतं तेवढं ते त्यांनी केलं. परंतु यांनी नवीन युगाने नवीन इंटरनेटच्या सहाय्याने काहीतरी ते नवीन करण्याचा प्रयत्न ते प्रति करत आहे. त्या म्हणण्यानुसार की आपण जळगाव बुलढाणा जिल्हा हा जो देश याची एक संघटना तयार करून आणि पुणे नंदुरबारला ही एक संघटना मिळून दोन्ही एक संघटनाद्वारे काम करून जर आपण एकमेकांना हात जोडून चालले तर ते काम हे लवकर पूर्ण होणार. परंतु आपण जर म्हटलं की एकत्र येऊन तरी ते काम करायला पाहिजे तर ते आपण जवळ होणार नाही. कारण की जी मंडळी जळगाव बुलढाणा ही मंडळी आपली कामात तरी सुरू करतात इकडची मंडळी म्हणजे त्या मागची सुरू करेल म्हणजे हे लोक जवळ येऊ शकणार नाही. म्हणजे त्यासाठी काय करणार नाही इकडची मंडळी त्यांना एक बसून त्यांना ते येऊन त्यांनी किंवा मंडळ इकडचं वाटपावर बोलून ते येऊन त्यांनी इतर संघटनासाठी झालं तर ते एकत्र येऊ शकतात आणि त्यांच्या कामाला कधी करू ॲक्च्युली माझं पण धंदा नाही पण पुण्याला माझं पूर्णपणे बालपण आणि मोठेपण पूर्ण पुण्याला आहे. मी स्वतः रणजित डोंगर पाटीलचा नातू आहे. त्यांना मुलगा नसल्यामुळे आम्ही त्यांची म्हणजे मुलगा नसल्यामुळे माझी आईने दादांची सेवा केली आणि दादांचे जे काही प्रॉपर्टी आहे मावशी आम्हाला पण दादांनी प्रॉपर्टी हिस्सा देऊन त्यांची सेवा करण्याच्या माझ्या वडिलांना भेटवून तर मला दादांनी त्याच्या समाजाबद्दल खरंच दादांनी होती. आता मला मी पण लहान होतो मी 34-35 दादा वाढलो तर म्हणजे कार्य दादांचं समाज मार्ग या मातृतेतून आणि माझे नातेवाईक मावश्या किंवा दुसरे नातेवाईकांमुळे दादांचं कार्य मला समजलं आणि त्याच्यानुसार मी पण दादांनी जे कार्य केलेलं आहे त्याच्यासाठी म्हणजे तसंच आपल्याकडे पण कार्य करण्यासाठी आता मी कायम प्रयत्न करत असतो आणि आपल्या समाजासाठी मी मुंबईत राहतो मुंबई तर मला शक्य आहे तेवढं मी समाजाच्या लोकांना प्रश्न म्हणजे चांगल्या पद्धतीने गायडन्स करणे किंवा मदत करण्याचा प्रयत्न करत असतो आणि बोर्डिंगमध्ये पण वारंवार मला येणं होत होतं. आता बोर्डिंगच्या बाबतीत म्हटलं म्हणजे मी काय कधी कोणाची म्हणजे कंपेअर करत तक्रार करत नाही. पण मी जेव्हा दादाच्याकडे आम्ही जाताना किंवा दादा गेल्यानंतर आम्ही खूप दादागिरी परिस्थिती होती आमची खूप परिस्थिती नीट होती. माझ्या वडील पण दादाच्या अगोदर एक्सपायर झाले मी 4थी वर्षात असताना दादाची परिस्थिती दादा गेल्यानंतर परिस्थिती दादा पण डाऊन होती त्यांनी फक्त समाजसेवा केली आणि त्याच्यानंतर पण डाऊन होती. तर मी जेव्हा FITSला पुढे आलो शिकायला एज्युकेट करायला तर मला वाटतं की आपण बोर्डिंगमध्ये राहतो. मी बोर्डिंगमध्ये असतो आणि मला वाटतं जेवणाची वगैरे सोय लागेल किंवा राहण्याची सोय लागेल पण राहण्याच्या बाबतीत तसं मला हॉस्टेलला सोय लागली होती त्याच्याकडे हॉस्टेलला आणि मी पण हॉस्टेलमध्ये पूर्णपणे फ्रीमध्ये राहिलो. मला हॉस्टेलला काय खर्च लागला पण जेवणाची व्यवस्था तिथं नसल्यामुळे मी इथं खर्च केला आणि 1 महिन्यामध्ये जेवणाचं बघितलं तर मला सगळं बाबतीत आवडलं नाही. म्हणजे खर्च जो मेसमध्ये मला आधी पण खर्च लागत होता यांनी ₹1,000 खर्च त्यावेळेस आकारला प्लस धान्य वगैरे सगळ्या गोष्टी पण त्याच्यामध्ये होत्या पण मग त्याच्यानुसार आपण बाहेर पर्यंत ते परवडत नाही जायचं. आता त्याच्यानंतर एक महिना रिझोल्यूशन आणि क्वालिटी सेवा तुम्हाला तेव्हा काही होतं आणि तेव्हा आपल्या समाजाचे काही लोक शिकत होते इथं आणि काम करत होते. पण नंतर मी कधी जर धुळ्याला आलो तर मी बघत असतो बडीमध्ये आल्यानंतर की काय अवस्था आहे. तर मी कितीतरी मुलांना लहानपणा भेटत असतो की कोणत्या गावात आपल्या समाजात असल्यामुळे आपल्याला वाटतं पण कोणतेही मुलं वडाळा किंवा इथले तुमचे जाती मला सापडतात. मला ते थोडंसं म्हणजे कुठंतरी खटकतं की दादांचा विचार जो होता वडीलच्या बाबतीत की आपल्या समाजाची मुलं इकडे तिकडे गावाकडे
राहतात त्यांना धुण्यात सोय व्हावी या दृष्टीने त्यांचा हा मोठी संकल्पना त्यांनी निर्माण केली आणि त्यानंतर त्यांनी ते सोय करण्याचे प्रयत्न केले असं मला वाटतं. आणि नंतर बघतो ते दुसरेच मुलं या ठिकाणी राहत आहेत. आता मी म्हणा का समाजाची मुलं राहत नाही किंवा इकडे तिकडे राहतात, पण मी पुन्हा गावात 2-4 मुलं धुळ्याला शिकतात आणि अपडाऊन करतात त्यांना तिथं पण सोयी आहे. त्यांची इच्छा असते धुळ्याला गावात धुळ्याला त्यांची पण उठली किंवा उठून करायची त्यांची स्थिती परिस्थिती नाही, मग बोलीला काय राहू शकत नाही अशी एक म्हणजे थोडासा विचार तो काय असतो बोलीला की काही आपले लोक आहेत असं ते म्हणत असतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण जर थोडंसं करून वर्ग जागरूक झालं तर काहीतरी समाजाच्या गरीब लोकांना तरी या ठिकाणी सोय होईल. आणि बोलीसाठी मला म्हणजे आपल्या समाजाची बोली असल्यामुळे कोणी म्हणतात काही आपल्याला येणं सर्व मिळून येणं चालतं, पण सर्व मिळून आहे ना त्यामुळे जास्त कार्य व्हायला पाहिजे. पण तसं म्हणजे मला असं वाटतंय की तसं त्या पद्धतीने काय वाटत नाही. जर माझ्या सोबत असेल तर तुम्ही बघू शकता किती मुलं आपले आहेत. आता आमचे साहेब पण आहेत एका पद्धतीने म्हणजे त्यांना पण माहितीच आहे किंवा त्यांनी शाळेच्या बाबतीत पण येतात. कोकणात असताना शाळेचे शिक्षक विद्यार्थ्यांसाठी तिथं आले कोकण की आपल्याला विद्यार्थी पाहिजे. पांडुराज भवन म्हणजे दास वगैरे आले तिथं आम्ही होतो शेताकडे त्यांनी सांगितलं की मुलं पाहिजे. मी म्हटलं का म्हणजे शाळेत मुलं घेऊन म्हणजे असं झालं तसं झालं म्हटलं का असं का झालं काय म्हणजे असं तुमच्यासारखे यामध्ये सांगा असं म्हणजे चांगलं लागेल आपण कोविड चालू ते झालं. म्हटलं त्या ठिकाणी म्हणजे माझं असं मत आहे की आपली कार्यकारिणीवर सर्व ऍक्टिव्ह आहे, त्याच्या गोष्टी चांगले करत आहे त्याबद्दल काय गंमत नाही, पण सर्व असं मागेच आहे जे पुढे होतं आता तर पुढे त्याच्यामुळे दिसत आहे. पण तसं होताना मला वाटत नाही, दिसत नाही. फक्त आपल्याच्या म्हणजे की आपण काहीतरी करू आणि सर्व मिळून सर्वांना सहकार्य जर घेतलं तर तरुणांचं सहकार्य आणि सर्व सहकार्य घेतलं तर नक्कीच आपण समाजातून पुढे जाऊ. कारण की एकच काम आहे आपलं मध्यवर्ती स्थान म्हणजे शिवाजी महाराज बोलले समाजाचे आणि त्याच्यासाठी आपण काहीतरी करूया प्रयत्न करूया त्याच्यासाठी आणि समाजासाठी सर्वसाठी आपण प्रयत्न करूया असं मला वाटतं. एवढं बोलून मी थोडंसं तिथलं समोर सगळ्यात पहिले तर सांगितलं तर कार्यकारिणी बरोबर जी गोष्ट झाली त्याप्रमाणे त्यांनी खूप पाठिंबा दिलेला आहे. त्यापैकी मी जर नाव जितके दिले तेवढं कमी आहे. जसं विनोद ठाकरे आहे लाडूचे विनोद बाबू शिला त्यांच्याची पण गोष्ट झालेली आहे, त्यांनी पण खूप पाठिंबा दिलेला आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही काही पण करा समाजाबद्दल आम्ही तुमच्या मागे आहे. समाजामध्ये 2 प्रकारचे व्यक्ती असतात, एक पॉझिटिव्ह आणि दुसरे नेगेटिव्ह. नेगेटिव्ह आपण इग्नोर करतो, समाजाने 2 काम दिलेले आहे, एकाने ऐकायचं दुसऱ्याने काढून बरोबर त्याविषयी काही नाही असतात. पण समाजामध्ये जसे माणसं आहे तसे बाहेरचे पण आम्ही स्थान आहे बरोबर आहे. जसं मी सांगू तर जेव्हा मी विचार केला होता की आपल्या समाजाची वेबसाईट चालू करायला पाहिजे त्या सगळ्यात पहिले मी आपली ईमेल ॲड्रेस तयार केली जेणेकरून फेसबुक थ्रू चालू केलं. त्या सगळ्यात पहिले मी विचार केला की सगळ्याचं एक स्लोगन राहतो, आपला काय स्लोगन असावा. त्यावेळेला 1000 समाज बंधू फेसबुक ग्रुपवरती जॉईन होते, परंतु त्यापैकी फक्त 15 का 20 समाज बंधूचा रिप्लाय आला त्या असं असलं पाहिजे तसं असलं पाहिजे. तेव्हा मी माझ्या भगिनीबरोबर गोष्ट केली की असा एक त्रास होतोय काय करू. तर त्यांनी मला सांगितलं की मला 18 तास द्या मी तुम्हाला सांगते. त्यातनं मला स्लोगन दिला, आपले लोक आपली नाती नवीन विचाराची संगती. त्या मला वाटलं कुठेतरी की फक्त समाजमध्ये माणसाच नाही बाहेरचा पण एक स्थान असला पाहिजे. तर मी आपल्या कार्यकारिणी मंडळीला असं सांगू इच्छितो की जसं आपण समाज बांधवासाठी कार्य करतो तसं भगिनीसाठी पण काहीतरी कार्य करावं. आता वेबसाईट चालू केल्यानंतर मला असं वाटलं की जेवढे समाजामध्ये येतात त्याचे अलग अलग एक मॉड्यूल तयार करून वेबसाईटवरती ठेवावं.
तसं कोणी पण समाज बंधू वाढते तर जसं की अंगावाचा कोणी वाढलं तर जरुरी नाही की सगळ्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आपल्यापाशी असावे. तर का आपण असं एक मॉड्यूल का प्रयत्न करावा संस्मरण करून फक्त एक मेसेज टाकला कोणा समाजाला कोण मेसेज करतो की आईच्या हा समाज बंधू आपल्याला त्याचा फोटो पण जर ठेवला तर कळेल. नक्की किती वेळा काय होते आपल्याला त्या समाज बंधूचं नाव माहिती असते पण त्याला पाहिलेला नसतो तर आपण इग्नोर करतात की आज जाऊ त्यासाठी बोलून आपल्या समाजाला असं नाही व्हायला पाहिजे. म्हणून त्या संस्मरण मॉड्यूल क्रिएट केलं. इन्व्हिटेशन मॉड्यूल कित्येक वेळा काय राहते की जसे बाप आहे बापला मुलीचं लग्न सांगितलं तर पुष्कळ भाग येऊन जातो की मी कुठे कुठे दौडणार आणि त्याच्यात सगळ्यात जास्त जर भाग पाहिला असता पत्रिका की तिथे तिथे त्याच्यामध्ये त्याचे तेवढं दिवस असतात त्याच्या 75% दिवस ते इन्व्हिटेशन पत्रिका वाट्यामध्ये चालले आहे. तर तसं नाही व्हायला पाहिजे. त्यासाठी आपण इन्व्हिटेशन मॉड्यूल क्रिएट केला की भाई एक मेसेज टाकला आणि तो पूर्ण समाजाला सांगायचा. पण त्याच्यानंतर पण मी विचार केला की असं जर केलं तर आपले जर समाजाची आकारणी काढली तर 2 लाखच्या वरती जात असते. तर त्याच्यामध्ये पण स्कूल वाईज जसं की माझ्या खूप थावडे तर मी सगळ्यात पहिले थावडेला इन्व्हिटेशन मागवलं. मग माझ्या रेफरन्समध्ये जे अहमदाबादचे समाज बांधव आहे त्यांना मी इन्व्हिटेशन पाठवणार. तसेच मी त्याच्यामध्ये पण ग्रुप क्रिएट करणार की जामणे शिंगाडे वरती त्यांचे पण समाज बांधव यायला पाहिजे. तर असं एक ग्रुप क्रिएट करणार आणि तिथे पण मेसेज पाठवणार. आता या प्रकारे आपण इन्व्हिटेशन पाठवू शकता.